प्रकल्पग्रस्तांचा संताप तर दुसरीकडे काँग्रेसचे काळे झेंडे। कार्यकर्त्यांकडून व्हीआयपी ताफा अडवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची सभेत घोषणाबाजी। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भंडाऱ्यात सोमवारी 2 आंदोलनांचा सामना करावा लागला। 547 कोटी रुपयांच्या 8 विकास योजनांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री शिंदे भंडाऱ्यात आले होते। कार्यक्रमस्थळी गोसेखुर्द प्रकल्प बाधितांनी आंदोलन केले, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। सायंकाळी 3:30 ते 4च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यातील कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले। त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात निषेधाची आणखी एक घटना घडली। जिल्हा परिषद चौकात भंडारा ते गोसेखुर्द पर्यंत जलपर्यटनाची तयारी करण्यात येत आहे। या कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास्थळी जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा ताफा जिल्हा परिषद चौकात अडवण्याचा प्रयत्न केला। काही कार्यकर्ते तर त्यांच्या वाहनापुढेपर्यंत पोहोचले होते, त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। आंदोलन करताना अपेक्षा होती की सीएम म्हणून शिंदे त्यांना बोलावून या गोष्टीवर चर्चा करतील, पण असं काहीच झालं नाही। सीएम शिंदे कार्यक्रमातून निघाल्यानंतर अनेक शिवसेना कार्यकर्त्यांच्या व अधिकाऱ्यांच्या सोबत चहा पाणी आणि जेवण करताना दिसून आले, परंतु गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आंदोलन करणाऱ्यांची विचारपूस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही। त्यावर शासकीय कार्यक्रम पक्षप्रवेश, विकासाचा आराखडा, शासकीय कार्यक्रमांचे मंच, त्यावर बसलेले जिल्ह्यातील बडे अधिकारी आणि मंचावर बसलेले सेनेचे लहान मोठे नेते, त्यावर राजकीय जाती धर्माचे भाषण, त्यावर जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे नेते यांची नाराजी, त्यावर राजकीय जाती धर्माचे भाषण, त्यावर जिल्ह्यातील विविध पक्षांचे बडे नेते यांना न दिलेले निमंत्रण, यावर बड्या नेत्यांची नाराजी, स्पष्टीकरण सध्या सुरू झालेले दिसून येत आहे। असे अनेक प्रश्न 24 जूनला झालेल्या सीएम शिंदे यांच्या सभेचे वैशिष्ट्य बनले। भंडारावरून मुकेश कुमार यांची